यंदा दमदार पाऊस न झाल्याने नदी, ओढे, विहिरींनी तळ गाठलाय। त्यामुळे पशुपक्ष्यांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती होत आहे। एकीकडे अनेक शेतकरी पिकांचे पक्ष्यांपासून संरक्षण करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असताना दुसरीकडे तुळजापूर तालुक्यातील लोहगाव येथील तरुण शेतकरी महबूब इस्माईल शेख यांनी स्वतःच्या शेतात झाडाखाली पक्ष्यांसाठी पाणपोईची सोय केली आहे। तर लोहगाव येथील तरुण शेतकरी महबूब शेख यांनी स्वतःच्या शेतातील 1 एकर हिरव्यागार हुरड्यात आलेल्या ज्वारीचे पीक हे पक्ष्यांसाठी खुले सोडलेले असून ज्वारीच्या फळामध्येच जागोजागी झाडाला कुंड्या बांधून पाणपोईची सोय करण्यात आली आहे। तसेच दररोज सकाळी ते स्वतः या कुंड्यांमध्ये पाणी घालतात। तर या तरुण शेतकऱ्याचा त्याने केलेल्या उपक्रमाचे जागोजागी कौतुक होत आहे। तसेच सध्या शेतात पक्ष्यांचा किलबिलाट सुरू असून पक्षी हे ज्वारीचे दाणे खाऊन कुंडीवर बसून पाणी पित आहेत। हे दृश्य पाहून मनाला समाधान वाटत आहे, अशी प्रतिक्रिया महबूब शेख यांनी दिली। आपल्या घरासमोर अंगणात झाडाला छतांवर पक्ष्यांसाठी थोडे अन्न व पाणी ठेवून पक्ष्यांची सोय करावी, असेही आवाहन शेख यांनी सर्वांना केले आहे। मी महबूब इस्माईल शेख, राहणार लोहगाव, तालुका तुळजापूर, जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आहे। आमच्या परिसरामध्ये यावर्षी पाऊसकाळ कमी प्रमाणात झाल्यामुळे नदी, ओढ्याला पाणी सध्या नाही आटून गेलेले आहेत। त्यामुळं पक्ष्याचं पाण्याचं प्रश्न अवघड झालेला आहे। त्यामुळं काय तर पक्ष्याला पाण्याची सोय करावी असं मला वाटलं। त्यामुळे मी आता जागोजागी झाडाला कुंड्या लावलेल्या आहेत, पक्ष्याची पाणपोई केलेली आहे। नुसतं पाणीच नाही तर त्यांना अन्नाची बी सोय करावं असं मला वाटलं, म्हणून 1 एकरचा प्लॉट हा ज्वारीचा माझा हुरड्यात आलेला, ते पक्ष्यासाठी बी खुला सोडलेला आहे। हे ज्वारीचा प्लॉट लवकर मी काढणार नाही, पक्षी खाऊन झाल्यानंतर जनावरांसाठी कडबा काढत। माणसाला भूक लागली तर पुन्हा काय पण करू शकते, पक्षीला भूक लागली, ताक लागली तर ते कुणाला सांगावं, तिने काय करावं असं मला वाटलं। म्हणून होता येईल तेवढं काय तर आपल्याकडून पक्ष्याला साठी करता येईल, म्हणून त्या पक्ष्यासाठी प्लॉट सोडलेला आहे, पाण्याची मी सोय केलेली आहे। आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्व प्रेक्षकांना आवाहन करतो की मी शक्य असल्यास आपल्या घरासमोरील झाडाला, अंगणात पक्ष्यासाठी थोडे पाणी व अन्न ठेवावे। यांनी आमचे शेजारी आहेत, त्यांचे वडील देखील प्राण्याला बघत होते, त्यांचे जनावरची बी सोय करत होते, आयुर्वेदिक औषध देत होते। मुलाला देखील त्यांचा आवड आहे, त्यांनी पक्षी मित्र आहे, त्यांच्या शेतामध्ये पाखरं देखील मारलेलं नाही, पाखरासाठी जागोजागी पाणी डोईची सोय केलेलं आहे।